बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू. लेखिका कश्मीरा गुप्ते लिखित कथा घट्ट मैत्री. राजापूर नावाचं एक गाव होतं. गाव अत्यंत लहान पण स्वच्छ आणि सुंदर. त्या गावात 4 मुले आनंदाने राहत होती. मुले शहरातील होती. उन्हाळ्याची सुट्टी घालवायला आली होती. राजू, शिल्पी, रोहित, संध्या. राजू अत्यंत प्रामाणिक व हुशार होता. त्याचे आईवडील बँकेत नोकरी करीत होते. शिल्पी ही गरीब होती पण हुशार होती. तिची आई घरी असायची आणि वडील किराणा स्टोअर सांभाळायचे. रोहित घाबरट होता पण श्रीमंत घराचा एकुलता एक मुलगा. आई वडील विदेशी देशात स्वतःचा व्यवसाय करायचे. हा आजी आजोबाबरोबर शहरात राहायचा. आणि संध्या अत्यंत धाडसी मुलगी होती. तिचे आई वडील डॉक्टर होते. 4 मित्रांमध्ये घट्ट मैत्री होती. ते उन्हाळ्याची सुट्टी घालवायला राजूच्या गावी आले होते. राजूचे घर म्हणजे जणू वाडाच. मोठमोठ्या खोल्या, बाहेर तुळशी वृंदावन, आत झोपाळा. राजूचे गावचे घर त्यांच्या आजी आजोबाचे होते. बाकी 3 मित्रांना हे नवीन होते. राजू पहिल्यांदा गावी आला होता. लहानपणी गावी आईवडिलांबरोबर यायचा पण आता एकटाच आला होता. आजी आजोबा खूप खूप खुश होते. एकदा राजूच्या मित्रांनी बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. सकाळी नाश्ता करून सगळे मित्र आपापले सामान घेऊन निघाले. फिरता फिरता टेकडीवर पोहोचले. खूप दमले असल्याने थोडा वेळ विश्रांती घेऊ असं रोहित म्हणाला. सगळ्यांनी जेवण केलं आणि आराम करत होते. रोहित बाहेर एकटाच गेला आणि सुंदर निसर्ग फोटो काढण्याच्या नादात पाय घसरला आणि तो पडलाच. सगळे मित्र धावत गेले आणि दोरी टाकून वाचवले. राजूची नजर गुहेत गेली. तिथे वेगळे आवाज ऐकू येऊ लागले होते. राजूने मित्रांना सांगितले, चला आपण पाहूया नक्की आहे तरी काय. जसं जसं गुहेत प्रवेश करत होते तसतसं गुहा अजून वाढत जात होती. म्हणजे रस्ता वाढत जात होता. सगळेजण खूप घाबरत होते पण सगळ्यांना उत्सुकता होती. गुहेत आहे तरी काय. आवाज नक्की येतो कुठून. आत जाता जाता पाणीच पाणी होते आणि पक्ष्यांचे आवाज कानी पडत होते. आणखी पुढे जाताना काव्य आणि शिल्पी घाबरत म्हणाले की आता अजून पुढे जायला नको, आपण परत जाऊया. बाकी सगळे हेच म्हणत होते पण राजू म्हणाला, एक शोध म्हणून आणखी पुढे जाऊया, घाबरू नका, चला. आजूबाजूने पाणीच पाणी होते. गुहेच्या भिंतीवर चित्रे रेखाटली होती. काही चित्रे आदिमानवाने रेखाटले असावीत अशी. आणखी पुढे जाता जाता पाय दुखायला लागले. गुहा एवढी लांब होती की संपतच नव्हती. गुहेत 4 वेगळे मार्ग होते. कोणत्या मार्गाने जायचे कळत नव्हते. असाच विचार करता करता रोहित अचानक गायब झाला. बाकीची मुलं पुढे जाताना अचानक संध्यानं मागं वळून पाहिलं तर रोहित नव्हताच. तिने सगळ्यांना सांगितलं. आजूबाजूला शोधलं पण कुठेच सापडत नव्हता. सगळे खूप घाबरले. आपला मित्र अचानक गायब झाला आणि आपल्या लक्षात आलं नाही. खूप वाईट वाटू लागलं. संकेत तर रडायला लागला. पण बाहेर पडून शोधू, तो परत गेला असेल असे संध्या बोलली आणि सगळे पुन्हा चालू लागले. पाण्याचा खळखळाट, पक्ष्यांचे आवाज येत होते आणि कुठून तरी आगगाडीचा आवाज आला. सगळ्यांना वाटलं स्टेशन जवळ आहे म्हणजे आता आपण सुखरूप बाहेर पडू. बाहेरचा रस्ता दिसत होता. सगळे आनंदात होते. आता बाहेर पडून आपण आपल्या मित्राला शोधू. चालता चालता अचानक रोहितचा पाय घसरला आणि एकामागून एक सगळे पडले आणि घसरत घसरत गुहेत सरकत सरकत जोरात जमिनीवर आपटले आणि बेशुद्ध पडले. थोड्या वेळाने शुद्ध येताच राजू समोर होता. त्याला पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. आजूबाजूला पाहिलं तर ते एका जुन्या वाड्यात होते. वाडा खूप जुना होता.
आजूबाजूला धूळ, माती, चिखल, पक्षी, कीटक होते. रोहित म्हणाला, आपण बाहेर पडणार ह्या आनंदात होतो, पण आता कुठे अडकलो? वाडा फिरताना जुन्या महाराजांचे फोटो भिंतीवर होते. जो तो बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होता, पण काही केल्या मार्ग सापडत नव्हता. एका खोलीत एक माणसाचा आवाज कानी येत होता. सगळे त्या खोलीच्या दिशेने चालू लागले. खोली उघडताच एक साधू तपश्चर्या करीत होता. अचानक त्याने डोळे उघडले. सगळे घाबरले. संध्या म्हणाली, पुन्हा खोली बंद करून आपण जाऊया. थांबा, जाऊ नका, अशा कडक स्वरात साधू म्हणाले. तुम्ही रस्ता चुकला आहात. तुम्हाला बाहेर पडायचं आहे ना? मी बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो, पण माझी एक अट आहे. राजू म्हणाला, कोणती अट? कोणती अट आहे? साधू म्हणाला, माझं एक काम करायचं, पण अट एकच, ते एकदाच करायचं, पुन्हा करायचं नाही. आणि हरलात तर तुम्ही बाहेर पडू शकणार नाही, अडकून बसाल. सगळ्यांनी होकार दिला. साधूने मुलांना एक कमंडलू हातात दिलं आणि सांगितलं की कमंडलू एवढं भरायचं की पाणी संपलं नाही पाहिजे. सगळे विचार करू लागले. सगळ्यांनी साधूंना झऱ्यापाशी नेलं आणि मुलांनी कमंडलू खाली ठेवलं. पाणी एवढं वाहत होतं की कमंडलूत पाणी संपतच नव्हतं. साधूनं मुलांचं कौतुक केलं आणि बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. मुलांनी साधूचे आभार मानले आणि तुम्हीही परत चला असं सांगितलं. साधूने विचारले मुलांना, तुम्ही इथे कसे आलात? रोहितने सगळी कथा सांगितली. साधू म्हणाला, तुम्ही खरेच सच्चे मित्र आहात. एखादे तर आपल्या मित्राला सोडून गेले असते. मुलांनो, कायम एकमेकांना समजून सहाय्य करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.